जिंदाबाद। ॲडव्होकेट BM रेगे, राष्ट्रीय अध्यक्ष दगडखाण कामगार परिषद महाराष्ट्र। आज या ठिकाणी आजचा 10वा बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा दिवस होता। या अनुषंगाने या गेले 10 दिवसामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या असून देखील महसूल विभागाचे मंडळ अधिकाऱ्यापासून ते अपर तहसीलदार यांच्या भेटी झाल्या आणि अंती आज 24 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आज बैठक झाली। या बैठकीमध्ये आम्ही सर्वांचं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आभार मानतो। दिवाळीचा सण असताना देखील या प्रश्नाकडे त्यांनी फार जिव्हाळ्याने लक्ष घातलं आणि आपल्या दगडखाण कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांनी सहानुभूती दाखवली, त्याबद्दल त्यांचं मी ऋण व्यक्त करतो। आजच्या झालेल्या बैठकीमध्ये किंबहुना कलेक्टर साहेबांनी हा माझा विषय नाहीच ही भूमिका घेतली होती आणि ते आम्हाला कुठेतरी थोडंसं खटकलं होतं आणि मग ते आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षामध्ये आणून दिलं की त्या 2018च्या शासन निर्णयाप्रमाणे आपणच त्या समितीचे अध्यक्ष आहात आणि म्हणूनच आम्ही आपल्याकडे ही मागणी मागतो आहे। साहेबांनी ती मान्य केलं आणि मग ते आता वाघोली महानगरपालिकेत गेलेली आहे म्हणून आयुक्तांशी साहेबांच्या बरोबर त्यांचं बोलणं झालं आणि तातडीची 15 सोमवारी बैठक ह्या प्रश्नावरती तू की मी हा प्रश्न सोडवण्यासाठी ते म्हणाले की 15 सोमवारी या संदर्भामध्ये 5च्या सुमारास मी बैठक लावतो आणि हा प्रश्न मार्गी लावतो। आमचा एक विषय आहे, आम्हाला SRA नको, आम्हाला शासनानं बांधून दिलेली घरं नको, आम्हाला जागा पाहिजेत आणि आम्हाला आमच्या जाग्यावर आम्ही स्वतः घर बांधणार आहे अशी आम्ही भूमिका मांडलेली आहे आणि भूमिका आमची ठाम आहे। कारण आमच्या कब्जामध्ये ऑलरेडी तो संपूर्ण भूखंड आहे। शासनाला वेगळा कोणताही भूखंड आम्हाला देण्याची काही गरज नाही किंवा प्रशासनाने भ्यायची गरज नाही की वेगळा भूखंड आम्हाला द्यावा लागतो। आमच्या ताब्यात आहे भूखंड आणि आमच्या ताब्यातला भूखंड आम्ही सोडणार नाही आणि तो भूखंड मात्र आमच्या नावाने करून द्या आणि जी प्राईम मिनिस्टर आवास योजनेची जी काही अनुदान आहेत ती आम्हाला द्या। आम्ही विश्वास ठेवतो आहे आणि आता आंदोलक अजून 9 आंदोलक मांडवापातीच बसलेले आहेत, मी एक त्यापैकी आहे आणि हे सगळे आमचे सहकारी वर्ग आहेत। बापू आमच्याबरोबर पहिल्यापासून आहे, 97 पासून आहे। हा लढा 30 वर्षाचा आहे किंबहुना आताच उपोषण सोडावा असा आग्रह धरला परंतु तो आम्ही मान्य नाही केला। आपण मांडवामध्ये जाऊन तो निर्णय सुमारे 2000+ घरांचा निर्णय असल्यामुळे त्यांच्यासमोर हा संपूर्ण आढावा आम्ही देतो आहे आणि त्यांनी जर सहमती आम्हाला दिली तर आम्ही पुढची दिशा त्याच्यावरती ठरवणार। सोमवारची तारीख आहे आणि आमचे सर्वांचे लाडके कार्यसम्राट बापूसाहेब पठारे साहेब हे आमच्याकडे बरोबर पहिल्यापासून आहेत। माजी आमदार अशोक बापू पवार साहेब पहिल्यापासून आहेत आणि त्याच्यामुळं यांच्या उपस्थितीमध्ये आपण तो सर्वांगीण निश्चय